आजरा तालुक्यातील मलिग्रे इथल्या श्री भावेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, आजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या माध्यमातून काटकसरीचा आणि सचोटीचा कारभार सुरू असल्याचं सांगितलं। शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी जिल्हा बँक आणि गोकुळच्या माध्यमातून जे काही करता येईल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। पूर्वी हरियाणाला जायचं म्हणजे काळजी वाटायचं, एक शेतकरी एक म्हस आणायला हरियाणाला कसा जाईल असं वाटायचं आणि मग सगळ्यांना गोळा करून आम्ही पाठवायचो। परंतु आता तीच सुविधा गोकुळच्या मार्फत या कोल्हापूरमध्ये करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। हे सगळं करत असताना उद्देश एकच आहे, ज्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ही आर्थिक उन्नती या गोकुळमुळे झालेली आहे, ती आर्थिक उन्नती अजून वाढली पाहिजे। आमच्या भगिनींच्या हातामध्ये अजून 4 पैसे मिळाले पाहिजेत। जे गोट्यामध्ये शेण काढतायत, दूध काढतायत, त्या शेतकऱ्याला पैशाच्या माध्यमातून सन्मान मिळाला पाहिजे, ही एकच भूमिका आम्हा सर्वांची या ठिकाणी आहे आणि तीच भूमिका घेऊन उद्याच्या भविष्य काळात काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, गोड साखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, रामदास पाटील, संजय तरडेकर, माजी सरपंच दत्तात्रय परीट, आजरा कारखान्याचे संचालक अशोक तरडेकर, माजी सभापती मसणू सुतार, संजय सावंत, संस्थेचे चेअरमन विश्वास मुगडे, व्हाईस चेअरमन शुभम परीट, शंकर नेसरीकर यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ, सभासद आणि दूध उत्पादक उपस्थित होते।